गाईज मी सकाळ सकाळ रेडी होऊन निघालेलो. कुलदेवीची पूजा होती, लग्नाच्या आधी केली जाते, त्याच्यासाठी सकाळी आम्ही 7 वाजताच निघालो घरातनं. तर एक गाडी पुढे गेली बघा आणि ही आमची मागे गाडी, त्याच्यामध्ये पंडितजी पण होते. गेलो कुलदेवीची पूजा करण्यासाठी. तर नव्या मॅडमला एकदम पुढे जायचं होतं आतमध्ये बसायला, कारण तिने बघितलं तिचे पप्पा आणि आजोबा गेले तर तिलाही जायचं होतं की मी पण आता जाऊन बसणार. आणि मस्त आज जाऊन बसलेली होती. चांगली पूजा वगैरे तिची चालू होती तिथे बसून. टीका वगैरे लावल्या सगळ्यांना तिनेही आणि पूजाचा आस्वाद घेत होती. तुम्हीही म्हणत असाल की मी कन्सिस्टंट नाही आहे, कारण कसं होतं आहे ना, मी व्हिडिओ तर टाकते ना, त्याच्यावरती लाईक्स येत आहेत ना, त्याच्यावरती मला फॉलोअर्स वाटत आहेत माझे, कोणी फॉलोही करत नाही आहे आणि नाही सबस्क्रायबर वाटत आहेत. तर कसं व्हिडिओ टाकायचा, मला ना खूपच कंटाळ पण येतो टाकण्याचा. बट असं ठीक आहे, मी माझं काम करतच असणार. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतही नसतील तर प्लीज मला सांगा काय करायचं चेंजेस, किंवा माझ्या व्हिडिओ कंटेंटमध्ये काही व्यवस्थित नाही वाटत आहे तेही सांगा तुम्ही. त्याच्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होता. हे बघा आमच्या नव्याची मेहंदी, छान अशी मेहंदी काढलेली नव्याला, पिकॉक काढलेलं होतं त्याच्यावरती. माझंही मेहंदी काढण्याचं काम चालू होतं. तर नवे येऊन बसलेली, तर तिच्या हातावरही त्या मुलीने मेहंदी काढलेली. छान होतं त्या मुली मेहंदी काढणाऱ्या, मस्त मेहंदी अशा काढत होत्या त्या. हळदीचा स्टेज रेडी झालेला होता आमच्या घराच्या बाहेरच. तर नव्या त्या स्टेजवरती मस्त तिचा टाईमपास चालू होता, खेळणे वगैरे चालू होतं. आज तर बरी वाटते त्याची तब्येत, पण हळदीचा दुसऱ्या दिवशी जो मेन कार्यक्रम होता आमचा, त्या दिवशी नव्याची तब्येत खूप जास्त खराब झालेली. कुठलाही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण की नव्याला गरमी लागलेली, लूल पकडलेलं तिला. फक्त उलटी आणि उलटी तर नव्हती, तिला फक्त जुलाब होत होते, पोटात दुखत होतं आणि अशक्तपणा, कारण ती काहीही खात देखील नव्हती. त्याच्यामुळे तिची हालत खूप खराब झालेली. मग दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात आम्ही आणलं. मेन कार्यक्रमच्या दिवशी होता आमच्या घरचा आणि आम्ही जेवायला बसलो. तर असं काही जेवणाचे आयटम्स होते तिथे. मी तर फक्त रसमलाई खाल्ली, कारण की बाकीचं काही खाण्याची इच्छाच राहिली नव्हती.